कालपासून किंवा त्यांच्यावर काही कारवाई करण्यात येणार आहे का की त्यांनी पक्षाच्या प्रमुखांनाच अशा पद्धतीची नोटीस बजावली? माझा तर त्यांच्याशी काही संवाद नाही. इतर कोणाचा दिल्ली पातळीवरती झाला असेल तर मला त्या ठिकाणी ज्ञात नाही. आम्ही आज उद्या बसूच. दोन बाबी आहेत. एक तर याची कायदेशीर वैधता तपासणं. मी मगाचपासून ते सांगतो की मला स्वतःला सकृतदर्शनी याच्यामध्ये बिलकुल काही तथ्य नाही. आम्ही केलेली प्रक्रिया ही अत्यंत घटनेनुसार आणि कायद्यानुसारच पक्षाच्या आहे, पक्षाने केलेल्या नियमानुसारच आहे असं माझं ठामपणाचं मत आहे. त्यानंतर आम्ही एकत्रितपणाने बसून त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीच्याबद्दल जे काही पत्र दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नेमकं शिस्तभंग किंवा काय हा सुद्धा निर्णय पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये बसून आम्ही त्या संदर्भातला नक्कीच त्या ठिकाणी करू. सर, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये कोणतं राजकारण नाही आहे, यामागे कोणतं राजकारण नाही आहे. मात्र ज्या प्रकारे नोटीस बजावली आहे ती योग्य आहे. त्यामुळे ती जी निवड झाली आहे ती अजित पवार ज्या प्रकारे करायची त्या प्रकारे झाली नाही असं नाही. त्यांचं म्हणणं का मी ते सांगितलं ना, मी वाचलेलं आहे. सकृतदर्शनी मला स्वतःला असं वाटतं की ते तथ्यहीन आहे आणि त्याच्यामुळेच त्या संदर्भामध्ये काय पुढे उत्तर द्यावं लागेल असं मला स्वतःला काय वाटत नाही. पण आम्ही सगळेजण कुरूप म्हणून बसू आणि मग आवश्यकता वाटली तर त्या संदर्भातला कायदेशीर सल्ला घेऊ. पक्षाच्या बाबतीमध्ये आतापर्यंत कागदोपत्री निवडणूक आयोगाला दिलेले कागदपत्र आणि याच्यामध्ये आतापर्यंत 3 ते 4 वेळा अशा पद्धतीचे प्रकार दिसून येत आहेत. त्यामुळे एक संशय असा बळावतो आहे की पक्षांतर्गतच कुणी काही लोक घोड्या करतायत किंवा अध्यक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. आज पक्ष एकसंघपणाने वहिनींच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये त्या ठिकाणी काम करतो आहे. निर्विवादपणाने काम करत असतानाच पक्षाचं जे काही काम, विशेष करून संघटनेचं काम, SRच्या बाबतीमध्ये जे पूर्णपणाने नेटवर्क आम्हाला राज्यभरामध्ये उभं करायचं होतं BLAचं, ते करण्यामध्ये पक्षाच्या वेळोवेळी बैठका त्या ठिकाणी झालेल्या आहेत. विधिमंडळ सदस्य, विधानसभा, विधान परिषद यांच्यासुद्धा नियमित बैठका आम्ही त्या ठिकाणी घेत असतो. आमच्या सर्वांचे नेते, आधारस्तंभ स्वर्गीय अजितदादा, 22 जुलैला त्यांचा जन्मदिवस, दुर्दैवाने त्यांची जयंती साजरी करण्याची वेळ नियतीने आमच्यावरती आणली. त्या दृष्टिकोनातून सुद्धा राज्यभर कार्यक्रम, संबंध राज्यभरामध्ये, देशभरामध्ये दादांनी त्यांच्या कर्तृत्वातून, मेहनतीतून, जी काय प्रचंड क्षमतेतून प्रतिमा तयार केलेली होती, आज दादा आमच्यामध्ये नाहीत हे आम्हाला सहनही होत त्या ठिकाणी नाही. पण तरीसुद्धा 22 जुलैला तो संबंध सप्ताह आम्ही वेगवेगळ्या उपक्रमाच्या मार्फत ज्या बाबीमध्ये दादांनी अधिक लक्ष घालत महाराष्ट्राला देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला, असे वेगवेगळे उपक्रम पर्यावरणासहित, क्रीडा क्षेत्रासहित, आरोग्य असेल, प्रशासकीय बाबीतला असेल, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही त्या सप्ताहामध्ये त्या ठिकाणी साजरे करतो आहोत. पक्ष एकसंघपणाने वाटचाल करतो आहे.